नमस्कार मित्रांनो, आपण परत भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. मी आता या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे एका शेतासाठी जे शेतकरी असतात ते आपल्या शेतामध्ये जे पीक काढण्यासाठी जर अ, पाणी वगैरे जर काही अडचण असेल तर ते कशा प्रकारचे अरेंजमेंट करतात हे तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा. चला तर मग आपण जाऊ. मित्रांनो, हा आमचा परिसर आहे का? परिसर आहे एवढं सगळ्या गोष्टी. त्या अगोदर आपण दाखवतो मला शेततळ. शेतामध्ये शेततळ का बांधलं जातं याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार. या तर मित्रांनो, ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो आणि पाण्याची थोडी कमतरता असते, तर शेतकऱ्यांना शेतामध्ये जे पीक लावलेलं असतं त्या पिकांना पाणी कमी पडू नये म्हणून शेतामध्ये शेततळ बांधलं जातं. तर शेततळ हे बघा, हे शेततळ जे आहे या शेततळ्यामध्ये जे पाणी साठवणूक करतात आणि हे शेततळ्यामध्ये जे पाणी साठवलेलं असतं ते त्यांच्या बारमाही पिकासाठी, म्हणजे प्रत्येक वेळेला तीन तीन माही, जे 3 माही पीक असतं, 6 माही पीक असतं, 2 माही पीक असतं, त्या पिकांसाठी ते वापरलं जातं. बरोबर आहे. तर ह्याच तळ्याचं पाणी जे आहे ते आता ॲक्च्युली बाजरी जी आहे ती बाजरी पावसाळ्यामध्ये लावली जाते, पण यांनी आता ती उन्हाळी बाजरी लावलेली आहे. तर आता आपण ह्या उन्हाळी बाजरीसाठी या शेततळ्यातलं पाणी वापरलेलं जातं आहे आणि त्याच्यानंतर ते जे पीक आलेलं आहे बाजरीचं ते कशा प्रकारे आहे मी तुम्हाला ते दाखवतो. चला तर. बंद कर, बंद कर, बंद कर, बंद कर. अरे बंद करते. तर मित्रांनो, हे बघा, हे आहे बाजरी. हे बाजरीचं पीक आहे आणि आता या बाजरीला असे थोडे थोडे असे दाणे भरत चाललेले, तिची वाढ होत चाललेली आहे आणि वाढ अजून तिची चांगली होणार आहे. आणि इकडे 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 एक मिनिट, याच्यामध्ये असे बारीक बारीक दाणे भरलेले आहेत. हे दाणे आहेत ते बाजरीचे दाणे आहेत आणि ते हळूहळू मोठे होतील. जेव्हा हे पीक पण थोडंसं मोठं होईल तसे हे दाणे मोठे होतील. असं हिरवंगार आहे आणि हे सर्व जे ह्याला पाणी जे आहे ना हे शेततळ्यातलं वापरलेलं आहे. हो की नाही? त्यासाठी ते शेततळं बांधलेलं जातं जेणेकरून ते पिकांसाठी उपयोगी ठरेल. बरोबर आहे. तर बघा जरा ते कसं असं बाजरीचं पीक असं हालतंय डुलतंय. हां, आणि इकडे पण बघा, हे असं बघा इकडे. हो की नाही मित्रांनो, हे कसं भरलेलं आहे. वा, मस्त आहे की शेती आहे, बाजरी लावलेली आहे, बाजरीचं पीक चांगलं आलेलं आहे. आणि या आता साधारण एक महिनाभरामध्ये ही बाजरी काढायला येईल, पीक चांगलं वाढलेलं असेल. ओके. याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो ज्वारीचं पीक. बरोबर आहे. ज्वारीच्या पिकामध्ये आपण जाऊया. चला तर मग. तर मित्रांनो, हे आपण आलेलो आहे इथं ज्वारीच्या पिकामध्ये. हे बघा, हे सगळं इथून तर तिथपर्यंत ही ज्वारी लावलेली आहे. एकदम लास्टपर्यंत दिसतंय ना तुम्हाला, आहे की नाही? तर ह्या ज्वारीच्या पिकाला आपण पाणी जे घेतलेलं आहे ना हे शेततळ्यातून पाणी आणलेलं आहे. ही शेततळ्यातली जी पाईपलाईन आहे, हे बघा इकडे, हे जे पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनमधून इकडे इकडे पाईपलाईन या पाईपलाईनमधून पाणी तिची काढलेलं आहे आणि तिकडे तिचं कनेक्शन या ह्याच्यात दिलेलं आहे पुढे शेतामध्ये. मित्रांनो,
हे जे आहे, ही ज्वारी जी आहे, ही ज्वारी ॲक्च्युली अगोदर चांगली होती, पण थोडंसं यांच्या घरामध्ये कार्यक्रम असल्यामुळे ते पाणी तिला बरोबर आलेलं नाही, तर त्यामुळे ती थोडीशी सुकून गेलेली आहे. त्याच्यामुळे हे ज्वारीचं पीक जवळजवळ आता ज्वारी येणार नाही. पण हे जे आहे, हे एक काय म्हणतात त्याला, तो चारा प्रकार आहे, जनावरांना दिला जातो. तर त्यासाठी हे उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळे हे काय वाया जाणार नाही. तर त्याच्यामुळे शेतकरी बरोबर आपलं नियोजन जर समजा आपलं पीक खराब झालं, तर त्या पिकाचा आपण कसा उपयोग करायचा हे शेतकऱ्यांना बरोबर माहिती असतं, हो की नाही? आणि ही चांगली गोष्ट असते, कारण शेतासाठी एवढी या पिकासाठी जी मेहनत घेतलेली असते ते कुठं वाया नाही गेलं पाहिजे. त्याच्यातून आपला काहीतरी फायदा झाला पाहिजे, आणि फायदा झाल्याच्या नंतर त्याचा एक चांगला उपयोग आपण त्या कामासाठी करतात, असं शेतकरी आम्हाला करताना दिसतात. आणि शेतकरी सांगतात का हे आम्ही असं वाया जाऊ देत नाही. तर हे असं आहे, छानपैकी वाढलेलं आहे, पण त्याचं काही असं येणार नाही असं मला वाटतं. मीही विचारलं का हे असं का झालं, तर ते बोलले थोडासा हलगर्जीपणा झाला, दुर्लक्ष झालं, त्याच्यामुळं हे झालेलं नाही. तर हे मित्रांनो, हे असं आहे. मला सांगायचं असं आहे का हे शेतकऱ्यांचं जीवन असं आहे. शेतकऱ्यांचं हे सगळं जे काम आहे, खूप कष्टाचं काम आहे. आणि त्याच्यानंतर एवढी सगळी मेहनत करून शेतकरी आपला शेतात धान्य पिकवतो, आणि तो आपल्या देशाच्या नागरिकाला ते अन्न पुरवण्याचं काम करतो. आणि खरोखर आपला हा शेतकरी, त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे, हो की नाही? तर भेटूया मित्रांनो एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.